Hello students, in the last lecture we have studied about plant cells and animal cells. ओके, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती. आता त्यानंतरचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, आवर नेक्स्ट टॉपिक इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव. नाव सी what is mean by microorganisms? Microorganisms कशाला म्हणायचं? So we have learned that there are countless living organisms on the earth. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर असंख्य असे सजीव आहेत. Of these, the organisms which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope are called microorganisms. लक्षात आलं? म्हणजेच थोडक्यात काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळून येणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यापैकी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी सहजपणे बघू शकत नाही, परंतु आपण त्यांना मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करू शकतो. अशा ऑर्गॅनिझम्सला किंवा अशा सजीवांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे सूक्ष्मजीव यांची ही थोडक्यात इथे व्याख्या दिलेली आहे. दी ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट बी सीन विथ अवर आईज but can only be observed under a microscope are called microorganisms. लक्षात आलं? म्हणजे सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? जे नुसते उघड्या डोळ्यांनी आपल्याला बघता येत नाहीत, तर त्यांचं निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो आणि त्याच्या साहाय्याने आपण त्यांना बघू शकतो. अशा जीवांना सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. नाउ सी ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग हे जे काही सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचा आढळ ते आपल्याला कुठे आढळून येतात? नाउ सी microorganisms are present all around us in the air, water, soil, food, sewage, garbage as well as in the bodies of plants and animals. म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचं अस्तित्व आपल्या सभोवताली सर्वत्र आढळून येतं. एअर म्हणजे हवेमध्ये, वॉटर पाण्यामध्ये, सॉईल जमिनीमध्ये, फूड अन्नामध्ये, सिवेज म्हणजे जे काही सांडपाणी आहे, त्यानंतर गार्बेज कचरा, त्याच्याचबरोबर बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स म्हणजे आपले वनस्पती आणि प्राण्यांचे जे शरीर आहेत अंतर्भागामध्ये, इन्क्लुडिंग ह्युमन्स म्हणजे आपण मानव प्राणीसुद्धा बरं त्यात. तर या सर्वच ठिकाणी त्यांचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा आढळ आपल्याला आढळतो. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी, दॅट इज दे लिव्ह सिंगली. म्हणजे काही सूक्ष्मजीव असे आहेत की ते एकटेच राहतात. एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. ओके, अँड व्हेअरॅज सम लिव्ह इन कॉलोनीज. आणि काही सूक्ष्मजीव असे आहेत ते कॉलोनीजमध्ये म्हणजे वसाहती करून ग्रुपने राहतात. Some microorganisms live on the remains of the dead plants and animals. काही सूक्ष्मजीव असे आहेत की जे मृत वनस्पतींचे आणि प्राण्यांचे जे मृत शरीर असतात त्यावर सुद्धा आढळून येतात. लक्षात आलं? तर अशा सर्वच ठिकाणी सूक्ष्मजीवांचा आढळ आपल्याला आढळून येतो. ओके, नाउ सी नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे स्वरूप काय आहे? सो सी हिअर देअर सम फिगर्स आर गिव्हन ओव्हर देअर. मीन्स देअर इज अ व्हरायटी ऑफ मायक्रोब्स आर देअर. नाउ सी आवर नेक्स्ट मेन पॉइंट इज some microorganisms. Yeah, some microorganisms like fungus that grow on braid or strands of algae in ponds are multicellular. बघा हा, some microorganisms काही सूक्ष्मजीव कोणासारखे, लाईक फंगस. फंगस म्हणजे बुरशी. हां,
आपण ब्रेड भाकरी वगैरे जर 2 दिवस शिल्लक असेल, शिळी राहिलेली असेल डब्यामध्ये तशीच, तर 2 दिवसांनी बघा त्यावर तुम्हाला बुरशी आलेली दिसते ना, ती बुरशी फंगस दॅट ग्रो ऑन ब्रेड, ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा वगैरे या अशा अन्नपदार्थांवरती उगवते. ऑर स्ट्रँड्स ऑफ अल्गी, स्ट्रँड्स म्हणजे जे तंतू, शैवाल जे आहे ते शैवालाचे जे तंतू आहेत ते. इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये एका सेलपेक्षा असंख्य सेल्स असतात. लक्षात आलं, त्यांना आपण मल्टीसेल्युलर म्हणतो. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे एक्झाम्पल्स कोणती आहेत? विच आर द एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स? सो फंगस अँड algae. Okay, then however most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. Okay, म्हणजे काही सूक्ष्मजीव such as बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, अँड व्हायरसेस म्हणजे विषाणू, आर युनिसेल्युलर म्हणजे ते कसे आहेत? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, म्हणजे त्यांची जी बॉडी आहे ती केवळ सिंगल सेलपासून बनलेली असते. दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स हुज बॉडी इज मेड अप ऑफ ए सिंगल सेल, दॅट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर. ओके, सो एक्झाम्पल्स ऑफ युनिसेल्युलर, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. दे हॅव ए समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे त्यांच्यामध्ये, म्हणजे या सूक्ष्मजीवांमध्ये पेशींची रचना थोडी भिन्न असते. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स फाउंड इन यूकॅरियोटिक सेल. लक्षात आलं, म्हणजेच काय की या पेशींमध्ये दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. मग यामध्ये काय आढळतं? तर यामध्ये द प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल, सायटोप्लाझम म्हणजेच पेशीद्रव्य, अँड न्यूक्लिओइड म्हणजे केंद्रक द्रव्य, आर देअर ओनली कॉम्पोनंट्स म्हणजे त्यामध्ये फक्त हे घटक आढळून येतात. अँड सच सेल्स आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच आदी केंद्रकी पेशी असं म्हणतात. लक्षात आलं, म्हणजे त्यामध्ये कोण कोण असतं? दी प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओइड आर ओनली कॉम्पोनंट्स ऑफ दिस सेल्स. सच सेल्स आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्रकी सेल असं त्यांना म्हणतात. ही तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल्सची फिगर दिलेली आहे. लक्षात आलं. यामध्ये बघा हे जे येल्लो कलरचं इथे जे कोटिंग आहे, कव्हरिंग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सेल वॉल. त्याच्यानंतर हे बाहेरच्या साईडला ही कॅप्सूल, त्यानंतर प्लाझ्मा हे ग्रीन कलरचा जो पोर्शन दाखवलेला आहे हा आतला. लक्षात आलं. दिस ग्रीन कलर पोर्शन इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन दिस इनरमोस्ट ऑर्गॅनेल इज न्यूक्लिओइड. देन दिस इज ब्लूइश, दिस इज सायटोप्लाझम अँड दिस इज रायबोझोम्स. हे जे राऊंड शेपचे आहेत ना, दॅट इज कॉल्ड ॲज रायबोझोम्स. देन दिस रेडिश कलर दॅट इज कॉल्ड ॲज प्लाझमिड. तर ह्या प्रकारे ही जी फिगर आहे ती तुम्हाला काढता आली पाहिजे जर एक्झाममध्ये आलं तर त्या दृष्टीने सुद्धा त्याची प्रॅक्टिस करायची आपण. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत ह्या सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते? सो सी, each microorganism needs a specific environment for growth and reproduction. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या म्हणजे प्रत्येक सूक्ष्मजीवाला त्यांची वाढ आणि प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. ओके, ग्रोथ म्हणजे वाढ आणि रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. ओके, तर यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ. म्हणजेच बरेच असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना कशाची आवश्यकता असते त्यांच्या वाढीसाठी? ऑक्सिजनची. लक्षात आलं. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ. whereas some microbes can grow without oxygen. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत की त्यांना ऑक्सिजनची गरज असते.
तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा सूक्ष्मजीव असे आहेत की ते ऑक्सिजन शिवायही जगू शकतात किंवा त्यांची वाढ होऊ शकते. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह इव्हन इन एक्स्ट्रीम अँड ॲडव्हर्स कंडिशन लाईक द ओशियन फ्लोअर, आईस इन पोलर रिजन्स, हॉट वॉटर स्प्रिंग्स एक्सेट्रा. लक्षात आलं. म्हणजे काही सूक्ष्मजीव आहेत ते समुद्र तळ, ओशियन फ्लोअर म्हणजेच काय, समुद्र तळ. देन आईस इन पोलर रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेश, म्हणजे जिथे बर्फाच्छादित प्रदेश आहे असे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ आणि गरम पाण्याचे झरे यामध्ये म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीतही ते टिकून राहू शकतात, तग धरून राहू शकतात. So during adverse conditions, microorganisms form a thick covering around themselves. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सूक्ष्मजीव काय करतात, दे फॉर्म ए थिक कव्हरिंग म्हणजे आपल्या शरीराभोवती एक जाड असं कव्हरिंग तयार करतात, कोटिंग तयार करतात. अँड स्टॉप देम देअर लाईफ प्रोसेसेस आणि त्यांच्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्यासुद्धा काय करतात, थांबवतात. लक्षात आलं. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन्स आणि या उलट जेव्हा परिस्थिती अनुकूल होते, चांगले होते, दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. ते काय करतात, ते त्या कवचातून बाहेर येतात आणि पुन्हा अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेसेस पुन्हा आपली जीवन प्रक्रिया ते सुरू करतात. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे थोडक्यात सूक्ष्मजीवांची वाढ ही कशी होते, तर सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी एक विशिष्ट अशा वातावरणाची गरज असते. त्यांच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे यांना जगण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असते. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑक्सिजन शिवायही त्यांची वाढ होऊ शकते शरीराची. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे समुद्र तळ असेल, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ असेल, गरम पाण्याचे झरे असतील, अशा प्रतिकूल परिस्थितीत ते काय करतात, आपल्या शरीराभोवती एक थिक लेयर फॉर्म करतात, तयार करतात. लक्षात आलं. आणि त्यांची लाईफ प्रोसेस ते स्टॉप करतात. पण जेव्हा कंडिशन्स चांगल्या होतात, अनुकूल होतात, त्यावेळेस ते काय करतात, ते त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगमधून बाहेर येतात आणि परत त्यांची लाईफ प्रोसेस स्टार्ट करतात. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं हे ग्रोथ होत असते. नाऊ सी दिस ऑल वी हॅव सीन अबाउट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांच्या वाढीविषयी आपण बघितलं. मग आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ह्याचे महत्त्वाचे 2 पार्ट्स आहेत, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे आपल्याला युजफुल कसे आहेत, काय उपयोग होतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. तर पहिली गोष्ट म्हणजे सी मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल, डंग एटसेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन द फूड मटेरियल. म्हणजे थोडक्यात काय की मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल म्हणजे मातीमध्ये, डंग म्हणजे शेणामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे अन्न मिळवण्यासाठी काय करतात, ते कचऱ्याचे विघटन करतात. डिकम्पोज द गार्बेज, कचऱ्याचं ते विघटन करतात. ॲज ए रिझल्ट गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इंटू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी. लक्षात आलं. म्हणजे काही दिवसात मग काय होतं, त्या कचऱ्याचं रूपांतर कशामध्ये होतं, उत्कृष्ट खतामध्ये होतं. मॅन्युअर म्हणजे काय, खत. लक्षात आलं. अँड अवर सराउंडिंग आर कीप्ड क्लीन आणि आपला जो सभोवतालचा जो परिसर आहे तो सुद्धा कसा होतो, स्वच्छ राखायला मदत होते. लक्षात आलं. ॲज इन द केस ऑफ गार्बेज फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू द सिवेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन इट. लक्षात आलं. म्हणजेच काही कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचीही योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा यूज झाला आहे मायक्रोब्सचा. काय तर मायक्रोब्समुळे काय होतं, कचऱ्याचं विघटन होतं आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ राहतो आणि आपल्याला एक खत मिळतं. लक्षात आलं. उत्कृष्ट प्रकारचं खत त्यांच्यामुळे मिळतं.
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज वी हॅव सीन दॅट सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द सॉईल, म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे प्रेझेंट असतात तर मातीमध्ये असतात. अँड दोज इन द रूट्स नोड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट, हे तुम्ही शिकलेला आहात मागच्या एका चॅप्टरमध्ये. लक्षात आलं की काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कुठे आढळून येतात, जी लेग्युमिनस प्लांट आहे त्या लेग्युमिनस प्लांटच्या मुळांवर ज्या गाठी असतात, नोड्युल्स म्हणजे गाठी, त्या गाठींमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळून येतात. आणि ते काय करतात, दे कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू इट्स कंपाऊंड्स, म्हणजे वातावरणामध्ये असणाऱ्या नायट्रोजनचं रूपांतर ते त्याच्या संयुगामध्ये करतात. लक्षात आलं. These nitrogenous compounds help to increase soil fertility, आणि त्याच्यामुळे काय होतं, जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. अँड thereby the protein content of the pulses growth in that soil. लक्षात आलं. आणि त्यामुळे ह्या संयुगांमुळेच काय होतं, जमिनीची सुपीकता तर वाढतेच, पण कडधान्य जे आहेत त्यामध्ये असणारं जे प्रथिनांचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढण्यास मदत होते. मग सांगा बरं मला, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला युजफुल आहेत की नाही? येस, दे आर युजफुल टू अस. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, इफ ए फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट ऑर बटर मिल्क आर मिक्स्ड विथ ल्यूकवॉर्म मिल्क. म्हणजे काय करायचं आहे, आपण ल्यूकवॉर्म मिल्क घेतलं, काही उबदार असं दूध घेतलं आणि त्या दुधामध्ये काही दह्याचे किंवा ताकाचे थेंब जर टाकले आणि 8-10 तास आपण ते तसंच ठेवून दिलं तर काय होतं, मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इनटू कर्ड. दुधाचं रूपांतर कर्डमध्ये किंवा योगर्टमध्ये होतं, दह्यामध्ये होतं की नाही? लक्षात आलं ना. मीन्स सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन द ड्रॉप ऑफ योगर्ट, क्विकली मल्टिप्लाय अँड द मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इनटू योगर्ट्स. म्हणजे त्यामुळे काय होतं की त्या च्या बटर मिल्कचे 3-4 ड्रॉपमुळे काय होतं, त्यामध्ये असणारे जेवढे मायक्रोब्स असतात त्यांची संख्या झपाट्याने वाढते. आणि त्यामुळे काय होतं की ते त्यांचं मिल्कचं कन्व्हर्शन आहे ते कशामध्ये करतात, दह्यामध्ये करतात. मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इनटू योगर्ट. मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर, बटर मिल्क, चीज एटसेट्रा. लक्षात आलं. म्हणजे दुधापासून तयार करण्यात येणारे हे जे पदार्थ आहेत, ताक आहे, लोणी आहे, दही आहे, चीज आहे, वगैरे वगैरे. लक्षात आलं. ऑल दिस आर मेड फ्रॉम दिस मायक्रोब्स. लक्षात आलं. ह्या मायक्रोब्समुळेच आपण बनवू शकतो. देन अवर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन. लक्षात आलं. नाऊ सी, आता फर्मेंटेशनची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इनटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड फर्मेंटेशन. लक्षात आलं. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थांत रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला काय म्हणतात, किण्वन, किंवा त्याला आपण आंबवणे म्हणतो किंवा कुजणे असं म्हणतो. लक्षात आलं. हीट इज जनरेटेड इन धिस प्रोसेस. या क्रियेमध्ये काय होतं, उष्णता निर्माण होते. अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज. लक्षात आलं. उष्णतेबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू आणि इतर वायू जे आहेत ते बाहेर पडताना, बाहेर म्हणजे पदार्थांतून ते फसफसतात. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल ब्रेड डो. आता ब्रेड डो म्हणजेच काय, पाव. माहिती आहे ना तुम्हाला, पाव तयार केला जातो. अँड इडली बॅटर. आपण इडली वगैरे जेव्हा तयार करतो तेव्हा त्याचं जे रवण तयार करतो तर तुम्ही बघितलं असेल ते फसफसून येतं रात्रभर आपण जेव्हा ठेवतो ते रवण त्यावेळेस. लक्षात आलं. तर दिस इज बिकॉज ऑफ दिस युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि त्या रवणाची जी पातळी असते ती उंचावलेली असते, फुगलेलं असतं ते त्या भांड्यामध्ये. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये तयार करण्यासाठी पण होतं. त्यानंतर प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट्स, म्हणजे धान्य आणि फळं यांच्यापासून जे अल्कोहोल तयार केलं जातं त्या प्रोसेसमध्येही मायक्रो ऑर्गॅनिझम्स उपयोगी पडतात. ब्रेड फ्रॉम फ्लोअर ॲज वेल ॲज इन द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स एटसेट्रा. लक्षात आलं.
म्हणजे पिठापासून आपण जो ब्रेड तयार करतो त्या प्रक्रियेमध्ये त्या पिठाला आंबवलं जातं, म्हणजे हे फर्मेंटेशन प्रोसेस. त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स युजफुल असतात. तसंच इन द प्रोडक्शन ऑफ, अजून काय दिलेलं आहे तुम्हाला, इन द प्रोडक्शन ऑफ ॲसेटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक, म्हणजे जी काही आपण औषधी निर्मिती केली जाते त्यामध्ये जे काही अँटीबायोटिक्स असतात, प्रतिजैविक असतात, यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स उपयोगाचे असतात. लक्षात आलं. नाऊ सी, समटाईम्स व्हेन यू आर इल, म्हणजे जेव्हा आपण काही वेळेला बघा, जेव्हा आपण आजारी असतो, द डॉक्टर प्रिस्क्राईब कॅप्सूल्स ऑर इंजेक्शन्स ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तर डॉक्टर काय करतात, काही वेळा पेनिसिलिन सारख्या औषधाची कॅप्सूल किंवा इंजेक्शन आपल्याला देतात. लक्षात आलं. दिस टाईप ऑफ मेडिसिन्स डिस्ट्रॉय द पॅथोजेन्स, म्हणजे अशा प्रकारची जी औषधं आहेत ते काय करतात, शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात. अँड रिटार्ड देअर ग्रोथ. लक्षात आलं, त्यांची वाढ रोखतात. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके असं म्हणतात. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. म्हणजे हे जे अँटीबायोटिक्स आहे, हे जे औषधी आहे, हे विशिष्ट प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने तयार केली जातात. लक्षात आलं. डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय, त्यानंतर टायफॉइड, कॉलेरा एटसेट्रा, विच वेअर प्रिव्हियसली कन्सिडर्ड इनक्युरेबल हॅव नाऊ कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे हे पूर्वी हे जे असाध्य असे आजार होते, क्षय आहे, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, तर आता हे जे असे अनेक रोग आहेत, हे आता ह्या प्रतिजैविकांमुळे काय झालेलं आहे की ते आटोक्यात आले आहेत. लक्षात आलं. वी कॅन कंट्रोल ऑन इट. नाऊ डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हरियस डिक्रीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक्स विथ देअर फूड. म्हणजे पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविक मिसळून त्यांनाही रोगापासून संरक्षण देता येतं. प्लांट्स डिसीजेस कॅन ऑल्सो बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे वनस्पतींवर होणारे जे रोग आहेत त्या रोगांवर देखील ह्या प्रतिजैविकांमुळे काय करता येतं, नियंत्रण ठेवता येतं. नाऊ सी, दो अँटीबायोटिक्स आर युजफुल फॉर क्युअरिंग सर्टन डिसीजेस, दे कॅन बी हार्मफुल इफ यूज्ड विदाऊट कन्सल्टिंग ए फिजिशियन. महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. प्रतिजैविक ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते. लक्षात आलं. हेन्स ए कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कम्प्लिटली स्ट्रिक्टली फॉलोविंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. लक्षात आलं. म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे डोस पूर्ण करावेत. बघा, डॉक्टर आपल्याला कधी 3 दिवसांचा, कधी 5 दिवसांचा असा अँटीबायोटिकचा कोर्स लिहून देतात, तर आपण तो कोर्स विदाऊट फेल कंप्लीट केला पाहिजे रेग्युलरली. लक्षात आलं. इन फॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन्स ऑन आवर ओन टू ट्रीट एलिमेंट्स लाईक बॉडी एचेस, हेडेक्स, कॉमन कोल्ड्स एटसेट्रा. म्हणजे बघा, काही वेळेला आपण अंगदुखी असेल, अंग दुखत असेल, डोकेदुखी असेल, हेडेक होत असेल, आपल्याला सर्दी असेल, अशा आजारावर आपण काय करतो, परस्पर गोळ्या घेऊन घेतो. तर ते खरं घेऊ नयेत. लक्षात आलं. त्याच्यामुळे आपल्यालाच त्याचा म्हणजे हे त्रास सहन करावा लागतो. सो आपण ते डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घेतलं पाहिजे. नाऊ सी, अ व्हॅक्सीन इज प्रोड्यूस इन ए लॅबोरेटरी with the help of microbes that give immunity against a particular disease. म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी जी लस आहे ही प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. आणि अशा रोगाची लस अगोदरच टोचलेली असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी असते. लक्षात आलं.
Microbes are also used in the process like tanning of skin, म्हणजे बघा आपली कातडी कमावणे, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव, म्हणजेच घायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ, काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. सच मायक्रोब्स आर यूज टू क्लिअर ए लेयर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ एन ओशियन ऑर लेक formed due to a leak or a spill, that is to clear an oil slick. लक्षात आलं, म्हणजे समुद्रात तेल गळतीमुळे आलेला जो तेलाचा तवंग आहे तो काढून पाणी स्वच्छ केले जाते. लक्षात आलं. त्यानंतर फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड फिशेस, वेट गार्बेज एटसेट्रा इज कलेक्टेड अँड यूज इन ए बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस बायोगॅस अँड फर्टिलायझर. म्हणजे शेतामध्ये बघा जे काही पालापाचोळा कचरा, जो काही फार्म वेस्ट म्हणजे शेतामध्ये आढळून येणारा जो काही पालापाचोळा आहे, कचरा आहे वगैरे. त्यानंतर ह्युमन युरिन म्हणजे मानवी मलमूत्र जे आहे, फिसेस म्हणजेच मानवी मलमूत्र, वेट गार्बेज जो काही ओला कचरा आहे वगैरे, हे सगळं एकत्र करून, लक्षात आलं, त्याच्यापासून काय केलं जातं, बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व खत निर्मिती केली जाते. म्हणजे बायोगॅस प्लांट आणि बायोगॅस प्लांटमध्ये त्याचा उपयोग केला जातो आणि त्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती, फर्टिलायझर्स, लक्षात आलं, यांची निर्मिती केली जाते. तर हे आपण थोडक्यात बघितलं अबाउट युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हियर and about harmful microorganisms we will see in our next lecture. Till then, goodbye.